स्वतःच्याच मलमूत्रामध्ये का राहावे लागले या अभिनेत्रीला आज आपण ऐकणार आहोत अशा एका भारतीय प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीबद्दल तिची व्यथा। ती निर्माती आणि सामाजिक कार्यकर्ती देखील होती, जिनं आपल्या सौंदर्यानं आणि आकर्षक रंगरूपाने पूर्ण जगामध्ये आपले नाव कमावले, जे आजही मोठ्या सन्मानानं घेतलं जातं। असं काय घडलं होतं हिच्या आयुष्यामध्ये की ज्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीच्या 111 वर्षाच्या कारकिर्दीत ही एकच अभिनेत्री अशी होती जिला शहीद अभिनेत्री म्हणून नावाजले गेले। तिला भारत सरकारनं कोणत्या गुन्ह्यासाठी तुरुंगात डांबून ठेवले होते? तिला दिलेली काळजाला भिडणारी शिक्षा, तुरुंगात हिच्यासोबत असं काय झालं की ज्यामुळे तिला राहावे लागले होते आपल्याच मलमूत्रामध्ये? का तिला तुरुंगात सर्वांसमक्ष विवस्त्र केलं गेलं होतं? का त्यावेळेसच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तिच्यावरती केले इतके अत्याचार, जे ऐकून भारतातील सर्व स्त्रियांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती। या अभिनेत्रीच्या मृत्यूसाठी आजही भारतीय इतिहासामध्ये लिहिले गेले आहे काळ्या अक्षरांमध्ये इंदिरा गांधीचे नाव। आज आपण जाणून घेणार आहोत अशा अभिनेत्रीबद्दल जिचं नाव आज काळाच्या पडद्याआड झाले असले तरी भारताच्या राजनीतीत आणि भारताच्या लोकतंत्रामध्ये आजही तिचं नाव नेहमी लक्षात ठेवलं जातं। का तिच्या नावानं आजही भारतीय संसदेमध्ये गदारोळ माजतो? तिच्या नावावर गांधी कुटुंबाला काळ्या अक्षरांनी काळा धब्बा का मानलं जातं? असं काय झालं की ज्यामुळे या अभिनेत्रीचा मृत्यू हा तिच्या जीवनापेक्षा मृत्यूनंतर जास्त चर्चित राहिला? इतकी महान आणि शहीद म्हणवली जाणारी अभिनेत्री अजून कोणी नाही तर ती होती कन्नड आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपले नाव गाजवणारी स्नेहलता रेड्डी। स्नेहलता रेड्डीचा जन्म 1932मध्ये मध्य प्रदेशमध्ये धर्मांतरित ईसाई परिवारात झाला होता। जेव्हा स्नेहलताचा जन्म झाला होता तेव्हा तिच्या परिवारामध्ये खूपच आर्थिक समस्या होत्या, त्यामुळे स्नेहलता यांचे देखील जीवन खूप दुःखदायक होते। जेव्हा ती थोडी मोठी झाली तेव्हा तिनं त्या काळी देश स्वतंत्र नसल्यामुळे आपल्या आजूबाजूस इंग्रजांचे लोकांवर होणारे अत्याचार पाहिले, त्यामुळे हे सारं पाहून अगोदरपासूनच त्या क्रांतिकारी विचारांची बनली। त्यांचे मन पूर्णपणे ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात झालेले होते। त्यावेळची ती परिस्थिती बघता तिनं आपले ईसाई घराण्यातील नाव बदलून स्नेहलता रेड्डी हे भारतीय नाव स्वीकारलं आणि नेहमीसाठी भारतीय पेहराव स्वीकारला। ती पूर्णपणे ब्रिटिशांच्या विरोधात होती। अगदी कॉलेजात असल्यापासूनच ब्रिटिशांविरुद्ध असलेल्या नाटकांमध्ये ती सहभागी होत असे, ज्यामुळे लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरूकता झाली पाहिजे असे त्यांना वाटत होते आणि हळूहळू त्यामुळे स्नेहलताची नाटकाविषयी आवड वाढू लागली। आपलं कॉलेज पूर्ण केल्यानंतर स्नेहलताने मद्रासमधील द मद्रास प्लेयर इथे काम करणे सुरू केले। तिथे नाटक पाहण्यासाठी कन्नड तेलुगू दिग्दर्शक पट्टाभी रामरेड्डी येत असत। ते नेहमी आपल्या चित्रपटांसाठी अशाच नाटकातून काम करणाऱ्या कलाकारांना शोधत असत। यातूनच स्नेहलता आणि पट्टाभी रामरेड्डी यांची ओळख झाली। विचारांमध्ये दोघांची मते एकमेकांशी नेहमी जुळत असत। हळूहळू त्यांची ही मैत्री प्रेमात रूपांतरित झाली। पुढे त्यांनी कुटुंबातील लोकांच्या विरोधात जात विवाह केला। विवाहानंतर स्नेहलता रेड्डी चित्रपटांमध्ये काम करू लागली। ती ज्या चित्रपटांमध्ये काम करत असे त्यातील सर्वात जास्त चित्रपट हे तिच्या पतीने दिग्दर्शित केलेले असत। ती जे चित्रपट करत असे त्याच्यामध्ये सर्वात जास्त असे चित्रपट असत ज्याच्यामध्ये समाजामध्ये ज्या कुप्रथा आहेत त्यांच्याविषयी जनजागृती केली जात असे, त्यामुळे जे समाजविरोधक होते ते यांच्या चित्रपटांना विरोध देखील करत असत। एक असा चित्रपट होता जो कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध चित्रपट म्हणून आजही मानला जातो। त्याचे नाव होते संस्कार। या चित्रपटाच्या प्रदर्शनावरती 1971मध्ये सेन्सर बोर्डाने नकार दर्शवला आणि त्यामुळे 4 वर्षापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही। पण ह्याच्या प्रदर्शनाबद्दल जेव्हा सर्व प्रकरण कोर्टापर्यंत गेलं आणि कोर्टाने जेव्हा त्याविषयी न्याय दिला तेव्हा ह्या चित्रपटाला प्रदर्शित केले गेले।
या चित्रपटाने समाजामध्ये एक वेगळंच पर्व सुरू केलं. त्या चित्रपटामुळे लोकांच्या समाजामध्ये परिवर्तन सुरू झाले. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले. या चित्रपटामुळे स्नेहलता रेड्डी हे नाव पूर्ण जगामध्ये नावारूपास आलं. तिची नवी ओळख एक राष्ट्रीय अभिनेत्री म्हणून झाली. या चित्रपटानंतर स्नेहलतानं बँगलोर आणि मद्रास येथे नाट्यगृहांची निर्मिती केली. ह्यात होणाऱ्या नाटकांमध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचार आणि कुप्रथांविषयी समाजामध्ये जनजागृती केली जात असे. स्नेहलता यांचा या सर्वांमध्ये पुढाकार होता आणि त्यामुळेच त्यांची ओळख ही एक अभिनेत्री यासोबतच एक सामाजिक कार्यकर्ता ही देखील झालेली होती. मैत्रीपूर्ण सलोख्याचे संबंध जपत स्नेहलताच्या घराचे दरवाजे त्यांच्या जवळच्या लोकांसाठी सदैव खुले होते. मग ते समाजवादी नेते असो, विचारवंत असो, परदेशातील अभिनेते असो, लेखक, चित्रकार अशा सर्वांसाठीच. पण त्यांचा हाच मैत्रीपूर्ण स्वभाव त्यांना कळत नकळत तुरुंगाकडे घेऊन गेला. तिच्या कामाविषयीच्या चर्चा ह्या राजनीतीतील मोठ्या लोकांमध्ये देखील होत असत. त्यावेळी राजनीतीमध्ये एक नाव होतं, जॉर्ज फर्नांडिस, जे भारतीय राजनीतीचे एक प्रसिद्ध समाजवादी नेता होते. स्नेहलता रेड्डी आणि जॉर्ज फर्नांडिस यांची मैत्री खूप चांगली होती. त्यांची हीच मैत्री पुढे जाऊन स्नेहलता रेड्डींचं आयुष्य नरक यातना समान करेल या गोष्टीची स्नेहलता रेड्डींना कल्पनाही नव्हती. 25 जून 1975चा तो दिवस. 25 जून 1975 रोजी सकाळी अखिल भारतीय रेडिओवरती इंदिरा गांधींनी एक घोषणा केली. त्या म्हणाल्या, बंधूंनो, राष्ट्रपतींनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे, परंतु सामान्य लोकांना याची भीती वाटण्याची गरज नाही. आणि एकच खळबळ सुरू झाली. या आणीबाणीच्या नावाखाली लोकशाही कशी चिरडली गेली याबद्दल आपण सर्वजण परिचित आहोत. या काळात विरोधकांवरती अत्याचार करण्याच्या एकाहून एक भयानक घटनाही समोर आल्या. आणीबाणीच्या काळात देशामधील नागरिकांना देशाविरोधात बोलण्याविषयी बंदी होती. देशविरोधात संबंधित सर्व नेत्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आलं. आणीबाणीच्या नावाखाली विनाकारण लाखो लोकांना तुरुंगात डांबलं गेलं. काही नेते संधीचा फायदा घेऊन इतर ठिकाणी निघून गेले. त्यातीलच एक होते जॉर्ज फर्नांडिस. जॉर्ज फर्नांडिसचं पकडलं जाणं ह्यासाठी गरजेचं होतं की जॉर्ज फर्नांडिस हे ह्याआधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी योग्य काम आणि योग्य वेतन या विषयाला घेऊन इंदिरा गांधी सरकारविरुद्ध बंड पुकारलं होतं. हे बंड जगातील सर्वात मोठं होतं. आणीबाणीच्या वेळी स्नेहलता रेड्डी आणि जॉर्ज फर्नांडिस यांचं बोलणं झालं होतं. जॉर्ज फर्नांडिस यांनी स्नेहलता यांस सांगितले होते की ते कशा प्रकारे इंदिरा गांधी सरकारविरोधात चळवळ सुरू करणार आहेत. पण स्नेहलता यांना जॉर्ज फर्नांडिसचा तो प्रस्ताव योग्य वाटला नाही, कारण स्नेहलता ही अहिंसावादी होती आणि जॉर्ज फर्नांडिस हे त्यावेळी हिंसेविषयी बोलत होते. त्यामुळे स्नेहलता त्यातून बाहेर पडली. पण त्यांच्या मैत्रीची बातमी इंदिरा गांधींना देखील होती. त्यामुळे जॉर्ज फर्नांडिसला पकडण्यासाठी इंदिरा गांधींनी स्नेहलता रेड्डींचा पाठलाग सुरू केला. 22 एप्रिल 1976 रोजी स्नेहलता आणि त्यांचे पती बँगलोरहून मद्रासकडे एका महत्त्वाच्या कामासाठी निघाले. आणि हीच ती वेळ होती ज्यावेळेस संकटांनी तिच्या आयुष्यामध्ये प्रवेश केला होता. तिच्या आयुष्याचा नरकवास सुरू झाला होता. पती पत्नी दोघे मद्रासमध्ये पोहोचले आणि तिकडे त्यांच्या घरी पोलीस पोहोचले आणि स्नेहलता रेड्डी यांच्याबद्दल विचारणा करू लागले. पोलिसांनी त्यांच्या मुलांसोबतच त्यांच्या वयस्कर आईवडिलांना देखील अमानुषपणे विचारपूस सुरुवात केली. घरातील सर्व सामानांची तोडफोड केली गेली. सर्व काही अस्ताव्यस्त केलं गेलं. पण याबद्दल स्नेहलता यास कशाचीही खबरबात नव्हती. त्यावेळी त्यांच्या एका शेजाऱ्यानं स्नेहलता रेड्डी यास दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांच्या घरी सुरू असलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. हे सारं ऐकल्याबरोबर दोघेजण लगेचच आपल्या घराकडे निघाले. ते जसे घरी पोचले तसे त्यांनी पाहिले की त्यांच्या परिवारातील सदस्यांना पोलिसांनी पोलीस चौकीत घेऊन गेले आहेत. त्यानंतर लगेचच स्नेहलता रेड्डी पोलीस चौकीत आपल्या परिवारास सोडवण्यासाठी गेल्या. तसेच पोलिसांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांना सोडून दिले.
पण स्नेहलता रेड्डींना विचारणा करण्यासाठी तेथेच थांबवले गेले. 3 दिवस झाले तरीही पोलीस त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने विचारणा करत होती. त्यांना मानसिकदृष्ट्या त्रास देत होती. पण हे सारं कशासाठी हे मात्र त्यांना कळत नव्हतं. जेव्हा त्यांच्या पतीनं याविषयी कसून चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या पत्नीस पोलिसांनी बडोदा डायनामाइट केसमध्ये आरोपी बनवलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार स्नेहलता संसद भवन, मंत्रालय आणि दिल्लीमधील काही प्रमुख इमारतीमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट करत होत्या आणि त्यासोबतच त्यांच्यावरती मिसा हा ॲक्ट देखील लावण्यात आला होता. मिसा ॲक्ट म्हणजे अशा आणीबाणीच्या वेळेला सरकार विरोधात बोलणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तुरुंगात टाकले जाऊ शकत होते. पण आतापर्यंत स्नेहलता यांच्यासोबत जे काही होत होतं तो फक्त एक देखावा होता. खरी गोष्ट म्हणजे इंदिरा गांधी स्नेहलता रेड्डी यांच्यातर्फे मार्फत जॉर्ज फर्नांडिस यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होत्या. पण सत्य परिस्थिती ही होती की स्नेहलता हिला जॉर्ज फर्नांडिस विषयी त्यावेळी काहीही माहिती नव्हती. पण जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयी माहिती काढण्यासाठी सरकारनं तिला त्रास देणे सुरू केले. तिला दिला जाणारा त्रास हा इतका भयंकर होता की ते ऐकून कुणाच्याही अंगावरती शहारे येतील. स्नेहलताला बँगलोरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये ओळखल्या जाणाऱ्या कोल्ड स्टोन कारागृहात नेण्यात आले. तिथे तिला सगळ्यांपासून वेगळे अशा कोठडीमध्ये बंद करण्यात आले. या कोठडीमध्ये नेहमी काळोख असत असे. ते इतकं लहान होतं की तिथे एक मनुष्य व्यवस्थितपणे बसू देखील शकत नव्हता. त्या तेवढ्याशा जागेतच तेथे ठेवल्या गेलेल्या आरोपीसाठी मलमूत्रासाठी एका कोपऱ्यात एक खड्डा आणि दुसऱ्या टोकाला लोखंडी दरवाजा होता. ती जागा पूर्णपणे किडे, कीटक आणि मच्छर यांनी भरलेली होती. एक अभिनेत्री असलेल्या स्नेहलतानं स्वतःला त्या अशा घाणेरड्या जागेत कसं ठेवलं असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या अशा घाणेरड्या वातावरणामध्ये तिला श्वास घेण्यास देखील त्रास होत होता, कारण तिला अगोदरच दम्याचा म्हणजे अस्थमाचा त्रास होता. त्या अंधार कोठडीतच ती राहत देखील असे आणि मलमूत्र देखील करत असे. अशा घाणेरड्या आणि दुर्गंधाने भरलेल्या त्या जागेमध्ये स्नेहलता रेड्डी निरपराध असताना देखील शिक्षा भोगत होती. पण एवढ्यावरच तिला त्रास देणे थांबले नव्हते, तर ह्याच तुरुंगात एक टॉर्चर रूम देखील होती. तिथे तिला घेऊन जात असत आणि जिथे चौकटी करण्याच्या नावाखाली तिला विवस्त्र केले जात असे. त्यावरती विरोध दर्शवल्यास तिला मारहाण केली जात असे. तिने सत्य सांगावं यासाठी तिला जबरदस्तीनं सगळ्यांसमोर विवस्त्र उभे केले जात असे. तिने कधी स्वप्नात देखील ज्या गोष्टीचा विचार केला नसेल ती गोष्ट तिला चूक नसतानाही भोगावी लागत होती. तिला तुरुंगात निकृष्ट दर्जाचं भोजन दिलं जात असे आणि रोज तिला वेगवेगळ्या अमानुष शिक्षा केल्या जात होत्या. तिला जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयी विचारणा केली जात असे, पण तिला याबद्दल काही माहीत नसल्यामुळे तिच्याकडे त्या गोष्टीसाठी उत्तर नव्हते. पण सरकार मात्र या गोष्टीवरती विश्वास ठेवत नव्हते. तिच्यासोबत जुलूम जबरदस्ती करत होते. याच तुरुंगामध्ये लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी असे मोठे नेता देखील बंद होते. ते देखील तुरुंगात रात्रीच्या वेळी एका स्त्रीचा ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज ऐकत असत. त्यांना ते नंतर माहीत पडलं की तो ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज हा स्नेहलता रेड्डी यांचा होता. इतक्या अमानुष अत्याचारानंतर स्नेहलता ही मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाली होती. स्नेहलताला दम्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत होता. तिच्यावर होणारा अत्याचार हा इतका जबरदस्त होता की त्यामुळे तिला दम्याचे अटॅक येऊ लागले आणि त्याच्यामध्ये ती तळमळू लागली. तिची अवस्था बघूनही तुरुंगातील अधिकारी तिला त्यासाठी कोणत्याही प्रकारचे औषध पाणी करत नव्हते. ती पूर्णपणे नरक यातना भोगत होती. या सर्व गोष्टींमुळे तिच्या परिवारातील सदस्य फार चिंताक्रांत होते. त्यांना ह्या गोष्टीची कल्पना देखील नव्हती की स्नेहलतासोबत तुरुंगामध्ये कोणत्या प्रकारचा व्यवहार होत आहे. 8 महिने झाल्यानंतर स्नेहलता रेड्डी यांच्या घरी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. तो फोन त्यांची मुलगी नंदना रेड्डी यांनी उचलला. त्यांना पलीकडून सांगण्यात आलं की
की त्यांच्या आई स्नेहलता रेड्डी हिला व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तुम्ही त्यांना भेटण्यासाठी येऊ शकता. त्यानंतर लगेचच सर्व सदस्य दवाखान्यामध्ये हजर झाले. तेथे गेल्यावर ती स्नेहलताची ती अवस्था बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन जणू ढासळली. त्यांनी पाहिलं की स्नेहलता ही अगदीच कमकुवत झालेली आहे. त्यांची नुसती हाडं दिसत होती. शरीरावर, चेहऱ्यावर सर्वत्र जखमांचे वर्ण होते. हे सारं पाहिल्यावरती त्यांची मुलगी नंदना ही आपल्या आईच्या गळ्यात पडून तिला पकडून जोरजोरात रडू लागली. स्नेहलता देखील रडू लागल्या. दवाखान्यात इलाज झाल्यानंतर पुन्हा स्नेहलता हिला बँगलोरच्या तुरुंगात टाकण्यात आले. आजारपणामुळे आणि अत्याचारामुळे स्नेहलता दिवसेंदिवस खचत गेली. तिच्या फुफ्फुसांमध्ये देखील संक्रमण झाले होते. आता तिची अवस्था इतकी खराब झाली होती की तिला असे वाटत होते की कोणत्याही क्षणी तिला मृत्यू कवटाळू शकतो. तिची ही अवस्था बघून तुरुंगातील प्रशासनानं त्यांना काही दिवसांसाठी त्यांच्या घरी जाण्याची अनुमती दिली. 15 जानेवारी 1977 स्नेहलता तुरुंगातून घरी आली. तुरुंगात झालेला अत्याचार इतका भयानक होता की तुरुंगातून बाहेर घरी आल्यावर देखील त्या अत्याचाराचे पडसाद तिच्या मनावरती इतके कोरले गेले होते की त्यातून तिला बाहेर पडणं अशक्यप्राय गोष्ट झालेली होती. मला फक्त काही काळासाठी सोडलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा मला तुरुंगात जावे लागेल, या नुसत्या विचारानंच तिच्या अंगावरती शहारे येत असत. आपल्याला पुन्हा तुरुंगात जावे लागेल, तेथील अत्याचार पुन्हा सहन करावा लागेल, या विचारांनी तिची तब्येत इतकी खालावली की तिला घरी सोडल्यानंतर 5 दिवसांनी म्हणजे 20 जानेवारी 1977 रोजी तिचा मृत्यू झाला. ज्या गुन्ह्याशी तिचा काहीही संबंध नव्हता त्या गुन्ह्याची तिनं शिक्षा भोगली होती आणि ती देखील इतकी भयावह होती की त्या शिक्षेच्या भीतीपोटी तिनं ह्या जगालाच रामराम ठोकला होता. जिने समाजातील कुप्रथांविरोधी समाजामध्ये जागरूकता घडवण्याचा प्रयत्न केला, जी समाजातील महिलांसाठी झटत होती, तिलाच तिनं ना केलेल्या चुकीची इतकी भीषण शिक्षा मिळाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस प्रशासनाकडे तिच्या बाबतीत कोणताही ठोस पुरावा नव्हता. तरीही तिला आणीबाणीच्या वेळी 8 महिन्यांसाठी तुरुंगात डांबण्यात आलं होतं. एक महान अभिनेत्री, एक लेखिका, एक समाजसेविका असतानाही तिला तुरुंगामध्ये अशा प्रकारची शिक्षा भोगावी लागली, जी कोणत्याही आतंकवादीलाही दिली जात नाही. त्यांची मुलगी नंदना ही आजही त्या गोष्टीसाठी इंदिरा गांधी यांना दोषी मानते. जेव्हा स्नेहलता तुरुंगात होती तेव्हा तिने एक रोजनिशी लिहिली होती, ज्यात तिने तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराविषयी सांगितले होते. तिच्या मृत्यूनंतर 1977 कर्नाटक मानवाधिकार समितीनं ए प्रिझन डायरी म्हणून प्रसिद्ध केले गेले. त्यांची मुलगी पत्रकार असून ती ह्या गोष्टीसाठी नेहमी गांधी कुटुंबाला हत्यारे म्हणून संबोधते. यासाठी ती आपल्या आईला आणीबाणीच्या काळातील शहीद म्हणून मानते. पण एक सत्य आहे की स्नेहलता रेड्डी यांच्या नावानं आजही भारतीय संसदेमध्ये हा विषय गाजत असतो. आणीबाणीच्या काळामध्ये 1 लाखाहून अधिक लोकांना तुरुंगात टाकले गेले होते. त्यावेळी लोकांवरती सरकारविरोधी विधान करण्यास बंदी केली गेली होती. अजूनही माहीत नाही की असे कित्येक लोक असतील की ज्यांची काहीही चूक नसताना त्यांना त्या आणीबाणीच्या काळामध्ये शिक्षा भोगावी लागली असेल. स्नेहलता रेड्डी जरी आज नसल्या तरी देखील दक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये त्यांना मानानं पूजलं जातं, त्यांची आठवण केली जाते. त्यांना लोक शहीद म्हणून संबोधतात. स्नेहलता रेड्डीची नेमकी यात चूक काय होती? जे केलं नव्हतं त्यासाठी तिला शिक्षा भोगावी लागली होती. तुमची मतं मला नक्की कळवा.